आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. एकसंबा दूधगंगा नदीपात्रात पट्टणकुडी, शिरगाव, गिरगाव इत्यादी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना विश्वासात न घेता जलसंपन्न मूल खात्याकडून एकसंबा नदीकाठी जॅकवेल निर्मितीचा घाट घालण्यात आलाय. 3 एकर गायरान जमीन तथा सरकारी कुरणमध्ये खोदाई करून सुमारे 5 इंच पाईपलाईन करण्यात येणार असल्याची बाब समोर येताच स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत सदरचं काम स्थगित करण्यास भाग पाडले. दूधगंगा नदी परिसरातून या भागातील विविध गावांना पाणी पुरवठा केला जातोय. पावसाळी व्यतिरिक्त डिसेंबर महिन्यापासून नदीपात्र वारंवार कोरडं पडतानाचं चित्रही पाहायला मिळत आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतातील पिकांना पाणी देण्याचा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहतोय. अशातच जनसंपन्न मूल खात्याकडून एकसंबा, मलिकवाड, यादनवाडी, कल्लोळ इत्यादी परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता एकसंबा शहरालगत असणाऱ्या दूधगंगा नदीकाठी सरकारी कुरण अथवा गायरान जमिनीवर खुदाई करून जॅकवेल बांधण्याचा घाट घालण्यात आला. 3 एकर जमिनीत खुदाई करण्यात येत असल्याची बाब समोर येता शेतकरी एकत्र होत यावर आक्षेप घेण्यात आला. या जॅकवेलच्या माध्यमातून पट्टणकुडी, शिरगाव, गिरगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना दुसऱ्या गावाला पाणीपुरवठा करण्याचा घाट कशासाठी असा सवाल करत सदर कामकाज स्थगित करण्यास भाग पडले. शेतकऱ्यांनी बोलताना म्हटलं की काल शनिवार आचारसंहिता लागू झाल्यानंतर रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी खुदाई करून कामकाजाला सुरुवात करण्यात आली. सदरची बाब आचारसंहिता भंग करणारी नाही का असा प्रश्नही उपस्थित केलाय. हे काम इथल्या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय करण्यात येऊ नये, अन्यथा याबाबत लढा उभारण्यात येईल असा इशाराही दिल्यात आलाय. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात येणार असल्याचं म्हटलेलं आहे. यावेळी सुरेश जाधव, बसवराज कल्याणी, शंकर शिंदे, रामचंद्र जाधव, प्रवीण बाकळे, विरुपाक्ष बाकळे, बाबू पटेल, त्रिशूल माने, मुसा मुल्ला, आयुब मुल्ला, सुनील सातवर, निसार मुल्ला, महादेव माळी, अप्पासो करजगे, विक्रम भिवसे, भीमा सातवर, सुरेश कल्याणी, दस्तगीर पटेल, शिवानंद गिड्ड यांच्यासह एकसंबा, मलिकवाड, यादनवाडी, नदी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. SB ನ್ಯೂಸ್साठी ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಕೆರೂರೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶಂಕರ್ ಶಿಂದೆ ಅಂತ. ಈಗಾಗಲೇ ಹೊಲಿಗೆ ನೀರು ಬಂದ ಒಂದು ವಾರ ಆತ್ರಿ. ವಾರದಾಗ ನೀರು ಕುಡಿಯೋಕ್ಕಿಲ್ರಿ ಇಲ್ಲಿ ರೈತರಿಗೆ, ದನಗಳಿಗೆ, ಹೊಲಕ್ಕಂತೂ ನೀರು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ. ಅದರೊಳಗೂ ಇವರು ಇವತ್ತು ಬಂದು ಏತ್ ನೀರಾವರಿ ಅಂತ ಪರ್ಮಿಷನ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೀ. ಯಾರಿಗೂ ಗುರ್ತಿಲ್ದ ಇನ್ಲೀಗಲಿ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ದೇ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಇದಿಲ್ದೆ ಕೊಟ್ಟಿರಿ. ದತ್ವಾಡ್, ಎಕ್ಸಂಬಾ, ಯಾದನವಾಡಿ, ಮಲಿಕವಾಡ್ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಇದಕ್ಕೆ ವಿರೋಧ ಐತಿ. ಇವರು ಎಲ್ಲ ವಿರೋಧ ತಾವು ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೆಲಸ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಲೋ ರೀ, ನನ್ನ ಹೆಸರು ಶಿರ್ಸೇಲ್ ಮಾದೇವ್ ಮಾನಿ. ಇಲ್ಲಿಯೂ ಸರ್ಕಾರ ಗಡ್ಡೆದಾಗ ಬಂದ ಹಡ್ಡಿ ಭಾಳ ನುಕ್ಸಾನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ತೆಗ್ಗ ಹೊಡೆದ, ಯಾರು ಸಮ್ಮತಿ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ಇದು ಗಾಯರಾಣಿ ಗಡ್ಡೆ ಅಂತೇಳಿ ಐತಿರಿ. ಇದು ಇಲ್ಲಿ ಯಾರೂ ಸಮ್ಮತಿ ಇಲ್ದ ಹಡ್ಡಿ ತೆಗ್ದ ಭಾಳ ನುಕ್ಸಾನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿಂದ ದೊಡ್ಡ ಜಾಕಿಲ್ ಕಟ್ಟಿ ನೀರು ಒಯ್ಯವ್ದಾರ. ಇಲ್ಲಿ ಕುಡಿಯೋಕೆ ನೀರು ನಮಗಿಲ್ರಿ. ಹಾಂ, ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಐತಿ ರೀ. ಅನಾನ ಎಲ್ಲ ರೈತರು ಇಲ್ಲಿ ಗೋಳಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ರೀ. ಹಾಂ, ಎಲ್ಲರೂ ರೈತರು ಇದು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ಮಾಡಿಸಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿದ್ದೇವೆ ರೀ. ಬಸವರಾಜ್ ಕಲ್ಯಾಣಿ, ಎಕ್ಸಂಬಾ ಗ್ರಾಮದ ರೈತರು. ಇದು ಎಕ್ಸಂಬಾ ಗ್ರಾಮದ ಸರ್ಕಾರ ಗಡ್ಡೆ ಅಂತಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಈ ಗೋಮಾಳ ಇದೆ. ಈ ಗೋಮಾಳದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಬಂದು ಅಚಾನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದ 3 ಎಕರೆ ಮಾಪ್ ಹಾಕಿ ಇದರಲ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಅಡ್ಡತಿಡ್ಡ ಹಡ್ಡಿ ಇಲ್ಲಿಂದ 2 ಜಾಕವೆಲ್ಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿ ಪಟ್ಟಣಕುಡಿ, ಶಿರ್ಗಾಂವ್, ಗಿರ್ಗಾಂವ್ ಆ ಸೈಡ್ ಎಲ್ಲ ನೀರುಗಳನ್ನು 8 ಫೂಟ್ ಏತ ನೀರಾವರಿ 8 ಫೂಟಿನ ಏತ ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ನೀರನ್ನು ಎತ್ತುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಮುಖ್ಯ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ನಂತರ, ಆಗಸ್ಟ್ ನಂತರ ಮಳೆಗಾಲ ಮುಗಿತೈತಿ. ಮಳೆಗಾಲ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್, ಅಕ್ಟೋಬರ್ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಹೊಳ್ಯಾಗ ನೀರು ಇರೋದಿಲ್ಲ. ಈಗಲೇ ಹೊಳ್ಯಾಗ ನೀವು ಎಲ್ಲ ನೋಡ್ಬೋದು. ಹೊಳ್ಯಾಗ ನಮಗೆ ಯಾರಿಗೂ ಹಕ್ಕಿ ಪಕ್ಷಿ ಕುಡಿತೀವಿ ಅಂದ್ರೂ ನೀರಿಲ್ಲ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಈ ನೀರಾವರಿಯನ್ನು ಯಾವುದೇ ಇಲ್ಲದ ನೇರವಾಗಿ ಬಂದ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಹಮತಿ ಇಲ್ಲದ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಆಗಿ ಇದನ್ನು ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಎಕ್ಸಂಬಾ ಗ್ರಾಮದ ಈ ಭಾಗದ ರೈತರ ಎಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣ ವಿರೋಧ ಇದೆ. ಅದನ್ನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಈಗಿಂದೀಗಲೇ ಸ್ಥಗಿತ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.